खूप कमी बोलतायत, पण ही बोलण्याची सवय तुम्हाला ठेवावी लागेल. चला आपण जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. आमच्या कॉम बॉक्समध्ये होईल बदल. आपण ऐकूया धनंजय पाटील यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल सुरुवात केला हवेमध्ये फटका त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक चुकल्यात आणि पहिल्याच बॉलवरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. मिळतील धावा 4. चौकार. जसं मागे ते पेटीएमचं खास करून म्युझिक वाजले होते त्याचं कारण होतं, कारण 5,000 रुपयाचं जे पारितोषिक होतं ते आदरणीय महेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून. आता काही जण त्या जेवणाच्या मंडपमध्ये बसले होते, पण काहीच्या पुढे टाट होते, तोंडामध्ये घात जात नव्हता काही जणांच्या. तिथे बरोबर ते एका घरामध्ये टी व्ही लावल्यात, जेवण देणार आहेत, ते पण सांगता बाबा आज आमचं लक्ष नाही का, तर मॅच लागल्या जाणता राजाची. अशाही काही गोष्टी होत्या, पण त्या क्रुशल मोमेंटला कसरालीनं काही चुकी केल्या होत्या. चर्चा त्या गोष्टीची कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा होईल. हवेमध्ये फटका खेळलाय, क्लासिकल स्ट्रोक खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत. एक वेळा चूक घडली, पण आता चूक नाही घडणार. मैदानाच्या आतमध्ये तो प्रयत्न केलाय, विकेट आलाय. किशनची मोठी विकेट, आउट. आयोजक भारी प्रकाश कदम, डॅशिंग महेश भोईर. थँक्यू. मंचावरती आदरणीय नारायण काकांचं पुन्हा एकदा आगमन होतं, त्यांचंही स्वागत आहे. आता खार्डीचा आधी एक संघ पाहिलात, त्यांना सपोर्ट बऱ्याच जणांनी केला. जाणता राजाच्या सपोर्टरने केला, खार्डी गावात केला, प्रेक्षकांनी केला. दुसरा संघ जाणता राजा खार्डीचा संघ जिंकलाय. आता साईनाथ कोशिंबेचा संघ मैदानावरती आहे. जसं एक गोष्टीवरती चर्चा झाली की कदापि एखादा ग्रुप जर खार्डीच्या गावामधून जरी झाला तरी 8 टीम होतील. एक ग्रुप खार्डीच्या गावामधून देखील तुम्ही देऊ शकतात, अशी चर्चा आहे. पण तसं नाही करणार. अशाही काही गोष्टी आहेत, कंडिशन आहेत. धपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा 4 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. नव्यानं बॅटर पुढील बॉल षटकातील. आता जसा उल्लेख केला की काही जणांना सध्या व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत की काही जण जेवणावरून उठून आल्यात, काही जण जेवणावरून उठून आले, त्यामध्ये नारायण काका पण आहेत, बरेच जण आहेत. म्हणून म्हटलं की जेवणाचा ताट समोर होता. आज शुक्रवारचा दिवस आहे, थोडा मांसाहारचा दिवस आहे, परंतु प्रत्येक जणांनी ती मॅचही पाहिली, आता सर्व खुशही आहेत, स्माईलही आहेत. फटका छान खेळलाय. चेंडू मात्र आपण पहिला तर ऑफसाईडच्या दिशेने निघून जातो. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत. जोपर्यंत फील केला, एक कंप्लीट, दुसराचा प्रयत्न, फेकी. ओ हो हो हो, धोका पत्करण्याची संधी आली होती, परंतु त्या ठिकाणी आता 2 धावा आहेत. तर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 2 ने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 7. जसं क्रिकेटमध्ये 7 द्यायचे आहेत. आणि तो मॅच काय झाला होता मागचा मॅच, 2 ओव्हरमध्ये 13ची गरज होती ती टीम कसरालीला. 12-13 इतका कठीण मॅच नव्हता, पण स्वतःला कठीण करून घेतलं होतं. म्हणून क्रिकेटचा खेळ तसाच सांगतो नेहमी, स्वतःला कठीण नाही सांगायचं. मैदानाच्या मध्ये खेळामध्ये तुम्हाला अप टू डेट राहायचं आहे. प्रत्येक गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होईल की नाही होणार याची काळजी घ्यायची आहे. आणि शेवटी खऱ्या अर्थानं मॅच पंकजने जिंकवला, पण त्या पंकजपेक्षा हार्दिकनं जर षटक टाकलं होतं ना, मी तर म्हणेन हार्दिकच त्या मॅचचा हिरो होता. कारण त्याने 4 धावा दिल्या नसत्या तर कदापि जाणता राजा खार्डी संघ या मैदानावरती तो विजय संपादन करू शकला नसता. हवेमध्ये बॉल होता, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी, घेतलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. थँक्यू. विकेट आलाय. 8 वरती 2 धक्के लागल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर विकेट, वाईड, डबल, सिंगल, विकेट, निशांचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहेत. हितेश आलाय, नवाना बॅटर. आज जांभूलपाडा संघ जर आपण पाहिलं तर एका जर्सीमध्ये खरं तर खूप छान पद्धतीने दिसतोय. आपल्या टीमची जर्सी आणि साईनाथ कोशिंबेही आहेत. म्हणजे हे 2 संघ सध्या असे दिसतात की आपल्या टीमची जर्सी परिधान करून आले आहेत, टीमचं नाव त्याच्यावरती आहे.
मला वाटलंच होतं विनायक भोईर या ठिकाणी आल्यात. पवनसूत आपली जे रिक्षा आहे त्याचे ते मालक आहेत. 5 बॉल, शेवटचा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतो आणि ज्यावेळी सत्यसाईची स्पर्धा असतात त्यावेळी जेवणाची सुविधा विनायक भोईर यांच्या माध्यमातून आम्हाला नेहमी असते. आताही ती स्पर्धा आपल्या भेटीला काहीच दिवसानंतर या मैदानावरती येत आहेत. 1,25,000 पारितोषिक आपल्याला त्या स्पर्धेचं पाहायला मिळेल आणि नवीन मैदानावरती तिथे आपण पाहिलं तर कुसमाई चषकाचं आयोजन आहे ते त्या काही दिवसामध्ये होणार आहेत. सध्या मैदानाचं काम हे प्रोग्रेसवरती आहेत. एक षटकाचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 8, गडी बाद झाला 2. या जावळ डीजे यशवंत दादाकडे घेऊयात एक संगीत. आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर, जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर. थँक्यू. विमल खाणारे फॅन तर जास्त खुश झालेत कारण त्यांचं गाणं लागलंय. आयुष्यात त्यांनी विचार नसेल केला आणि रमाकांतसाठी खास बरोबर बाजूला इथे जर पाण्याचं काउंटर आहे त्याच्या बाजूला गेलं ना तर तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी दिसतील. डिझाईन आहे तिथे. यशवंत दादाच्या कपड्यावरती जास्त डिझाईन कोणी मारले असेल तर तिकडे बघायला मिळेल. 1 ओव्हरचा खेळ संपला. 8 धावा 2 गडी बाद. मिस्टर सँडी. ओ नाव भा मिस्टर सँडी. MR सँडी. संदेश आलात. सँडी संदेश. चला संदेश तयार होत आहेत सेकंड ओव्हरसाठी. पहिला बॉल नो बॉल. पंचाने मात्र काउंट केलाय. बॉल मैदानाच्या बाहेर चाललाय परंतु पंचाने सांगितलं तिथे डी आहेत. डिक्लेअर झोनच्या 2 धावा असणार आहेत. चला बॉल द्या. धावसंख्या आता एकूण 3 ने वाढणार आहेत. 11 धावा. वाघोबा जांभूलपाडा वर्सेस साईनाथ कोशिंबे मध्ये आपल्याला ही मॅच रंगताना पाहायला मिळते. याच्यानंतर टॉस करण्यासाठी आई कोसमाई खार्डी बी संघाच्या कॅप्टन आणि माऊली तलावपाडा बी संघाच्या कॅप्टनना विनंती असेल आणि ज्या संघाची फॉर्मॅलिटी बाकी आहे ती देखील सोबत घेऊन या. समोर आणखीन एक फटका खेळलाय. स्टेट डाऊन दी ग्राउंड. कडक शॉट. सिक्सर. 6. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, हर दीवानो. थँक्यू. सरळ बॅटने फटके पाहण्यासारखे असतात आणि विकुल पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. 6. आणखीन एक स्ट्रोक खेळला. वेगवान फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी केलाय. एकतर कॅच वरती यायचं होतं. बॉलची वाट पाहिलीत आणि मग बॉलने वाट लावली क्षेत्ररक्षकाची. चौकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती वाढल्या जाऊन पोहोचतात 21-21. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक बॅटच्या रडार मध्ये आलाय बॉल. पाठवलाय विकुलनं मैदानाच्या बाहेर. हवाई सफर करत असताना षटकार. थँक्यू. जसं नेहमी म्हणतो की या संघाचा थंड थंड कुल विकुल मैदानाच्या मध्ये बॅटिंग करतोय. आता थोडं गारगार वाटतंय जांभूलपाड्यालाही कारण बॅटिंग सुरू झालं विकुलची. 27-27. सोडून दिला बॉल. पंच मात्र इशारा कळवत आहेत व्हाईट बॉल. भरपूर असे गोलंदाज असतात की एकदा की षटकार चौकार तुमच्या गोलंदाजीवरती आले की मग थोडासा व्हाईट बॉल हाताळण्याचा प्रयत्न करत असतात. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 28-28. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणखीन एक स्ट्रोक. समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी परंतु तो नाही थांबू शकणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू. वादळापूर्वीची शांतता होती का मैदानाच्या मध्ये आता तसं दिसतंय कारण एक वादळ आलं आणि त्या वादळाचं नाव अक्षरशः मैदानाच्या मध्ये विकुल आहे. चांगली बॅटिंग. हाफ ट्रॅकर बॉल. त्याच्यावरती प्रहार. त्याच्यावरती पुल ठरेल पॉवरफुल आणि पॉवरफुल षटकार मैदानाच्या मध्ये. 6. थँक्यू. मला वाटतं की काल किरण होते जांभूलपाड्याचे त्यांच्या ओव्हरमध्ये 35 होत्या. आता 32 आल्यात. किरण पाहत असेल तर किरण देखील सांगतो की बाबा आपल्याला जांभूलपाड्याची पारी आज जांभूलपाड्याची पारी आहे. पाहूया. 5 मध्ये आतापर्यंत 32 घेतल्यात. शेवटचा बॉल संदेशचा.
संदेशचा शेवटचा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि पंचाने तिसऱ्या पंचांकडे आता रेफर केलंय. तिसरे पंच पाहणार आहेत. परंतु या ओव्हर मध्ये आता तरी चित्र दिसत आहेत. 38 धावा, 6 षटकार आल्या असते तरी देखील 36 झाल्या असत्या. पण आता पंचाने तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेत. स्वतः विरल नायर सर येत आहेत आणि मंचावरती विनायकजी भोईर यांचंही आगमन होत आहे. षटकार चौकारांच्या आतिषबाजीनं त्यांचं आगमन झालंय. तिसऱ्या पंचांनी जवळून पाहिल्यात, सध्या स्क्रीनवरती दाखवण्यात आलात आणि तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय. इट्स अ नो बॉल. ओ हो हा या स्पर्धेचा विक्रम झालाय. कोशिंबे संघाचा गोलंदाज संदेशनं या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 39 खर्च केलेत. अजून एक बॉल आहे. आता डीबीएन तर भरपूर काही गोष्टी टाकतायत. आता ही रील टाकली तर ही व्हायरल होणार. पण संदेश सांगेल बाबा ही रील नको, कारण 39 रन त्याने खर्च केल्यात. अजून शेवटचा बॉल आहे. 36 दिला असतं तरी काही बोल झालं नसतं. परंतु हा 2 भीमर टाकल्यामुळे गोलंदाज चेंज झालाय. सूरज आला संदेशच्या जागी. 39 धावा षटकामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. फ्री हिटचा बॉल असणार आहे. स्ट्राईकला विकुलच आहे. ओ तोही बॉल खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे, कॅच घेतलाय, फ्रीट आहेत. एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. या ओव्हर मध्ये 41 धावा तब्बल कुटण्यात आलेल्या आहे त्या गोलंदाज संदेश यांच्या षटकामध्ये. शेवटचा बॉल सूरजने टाकला, परंतु काउंटिंग 41 ची 41 होणार आहेत. 2 ओव्हर 49 रन 2 विकेट. जागरातां नूं रोक न पावां अखियां विचों गम दियां बरसातां नूं. हो 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 इश्क तेरा तड़पावे. थँक्यू. हाही आता एक रेकॉर्ड या ठिकाणी मात्र अगदी घडलाय. मेहुल आल्यात गोलंदाजीवरती. मेहुलचा बॉल फटका हवेमध्ये खेळला, फटका फसलाय. झेल झेल घेतलाय. गोलंदाज धावले होते, परंतु त्या ठिकाणी खेळाडू होते. स्वतःची काळजी देखील घेणं गरजेचं आहे. अशा कंडिशन मध्ये कॉलिंग असणं गरजेचं आहे. आणि चांगला कॅच टिपलाय. 49 ला 3 विकेट. पकड़ ली है सारी रात होगी धमाल. हर कॉपी में भर लेंगे चढ़ती जवानी सवार. हमने पकड़ ली है. थँक्यू. परफेक्ट पकडलाय. कॅच कोणी पकडलाय तर त्या ठिकाणी होते किशोर भगत. किशोरनं आतापर्यंत 2 कॅच घेतल्यात. किशोर तेच सांगतो, बाबा कॉलिंग होती, मला कॅच घ्यायचीच होती. मेहुल धावले होते, पण अन्यथा जर मेहुल जर अजून पुढे गेले असते तर मिसअंडरस्टँडिंग झाली असती. आणखीन एक कॅच जर किशोरने घेतली तर विनायक भोईर यांच्याकडून 500 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. 49 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढील बॉल काब्याचा बॉल. पंच मात्र इशारा कळवत आहेत. व्हाईट बॉल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन मात्र टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 50 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. वाघोबा ग्रुप जांभूलपाडा संघाच्या. पायावरचा बॉल होता, अपील होत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात, बॉलला फील करतायत. सूरज वेगाने आला. सूरजनं बॉलला कव्हर केलाय. धावसंख्या 1 ने वाढत असताना लेग बायच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 51 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये मेहुल कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. हो, कोण म्हणतं या मैदानावरती 85 धावा झाल्या नाहीत? हो झाल्यात. 85 धावा देखील चेस झाल्यात. काही होऊ शकतं. गॅपमध्ये बॉल चाललाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र नाही आहे. चेंडू गॅप मधून निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4 चौकार. थँक्यू. पहिलं अर्धशतक राहुल पाटीलच्या बॅटमधून पाहिलं. दुसरं अर्धशतक धीरज पाटीलच्या बॅटमधून पाहिलं. तिसरं अर्धशतक सुहानच्या बॅटमधून पाहिलं.
चौथं अर्धशतक वैभव वैतीच्या बॅटमधून पाहिलं. आता 5वं अर्धशतक येण्याच्या अगदी जवळपास आहे आणि ते अर्धशतकाच्या जवळपास पोहोचलाय. विकुल पाटील 12 चेंडूमध्ये 46 धावेची इनिंग साकारलाय. 56 धाबा. या मैदानावरती राहुल पाटीलला पहिल्या दिवशी ते अर्धशतक टोकलं होतं. खास करून चांगला खेळ अंबोडे संघाच्या माध्यमातून राहिला. दुसरं अर्धशतक धीरज पाटीलचं होतं जे NCC नारंगी संघाचे खेळाडू होते. तिसरं अर्धशतक आपण खास करून पाहिलं तर या मैदानावरती सुहानच्या बॅटमधून आलं. आणि चौथं वैभव वैतीच्या. आणि त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये अर्धशतकी खेळी हो. अर्धशतक कंप्लीट तेही षटकाराने. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्यात विकुलसाठी. थंडा थंडा कुल विकुलनं ठोकलंय अर्धशतक. थँक्यू. आतापर्यंतचा 5वा बॅट्समॅन ठरलाय स्पर्धेचा ज्याने अर्धशतकी खेळी केलेली आहेत. काल मंथनला पाहिलं ज्यांनी डबल हॅट्रिक कंप्लीट केली आहे मैदानावरती. पहिली हॅट्रिक घेतली होती विकेटची महेंद्र डोलिवचे होते. खार्डीच्या अगेन्स्ट त्यांनी ते विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. त्याच्यानंतर विनीत होते कसरळीचे ज्यांनी सलग 3 विकेट घेतले होते कशिशच्या अगेन्स्ट. मंथनला आपण पाहिलं होतं काल जांभूलपाड्याच्या अगेन्स्ट खेळत असताना त्यानं विकेट हॅट्रिक घेतली प्लस डबल हॅट्रिक त्यानं कंप्लीट करताना एकाच ओव्हरमध्ये 5 विकेट घेण्याचा पराक्रम कालच्या दिवसामध्ये केला होता. त्यामुळे या काही गोष्टी आहेत तर रेकॉर्ड्स तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी रमाकांत आल्यात. 63ला 3 विकेट. राजू रतन स्टँड देखील वरती आहेत. ओ हो 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 फटका खेळलाय. रमाकांतचं भव्य स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार. षटकार षटकार मैदानाच्या मध्ये टोकलाय. बरोबर डोंगराच्या वरती गेलाय हा बॉल. धावपलकावरी धावा जर आपण पाहिलं तर 69 धावा. ज्यावेळी कॅमेरा त्या बाजूने गेला तर काही आपले खेळाडू आहेत त्या ठिकाणी बसले आहेत. काही प्रेक्षक वर्ग डोंगराच्या वरती बसलेत एन्जॉय करतायत. आजच्या दिवसामध्ये मॅच पाहतायत. शपलून खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल पाठीमागे चालला. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक धाव तर घेण्यात आले. अक्षय जोपर्यंत फिल्डिंग करेल सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा धावपलकावरती 70 धावेसाठी धावा धाव पळापळ सुरू झालेले आहे. याच्या पुढील होणारा मॅच आई कोसमाई खार्डी बी अगेन्स्ट माऊली तलावपाडा बी. रमाकांत तयार. ओ रमाकांतचा बॉल सोडून दिलाय. पंच मात्र आमच्या देशाने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अजित म्हात्रे सर मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. विरल नायर सर, राकेश राऊत सर हे 3 ऑफिशियल अंपायर. फटका आणखीन एक खेळलाय. सजवलाय. तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकुल पाटीलची बॅट आज बोलतायत. षटकार. कोरी कौरी मांडवा खाली. कोरी कोरी कौरी मांडवा खाली. थँक्यू. कोण म्हणतं खार्डीच्या मैदानावरती रन होत नाही. आपल्याकडे बॅटिंग असेल ना बाबा तर काहीही करू शकतो. मैदानाच्या मध्ये दाखवलं जांभूलपाडाने. आणखीन एक. ओ हो 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 षटकारांचा जणू काही पाऊसच पडतोय की काय मैदानाच्या आतमध्ये. 6. कोरी कौरी मांडवा खाली. कोरी कोरी कौरी मांडवा खाली. थँक्यू. आतापर्यंत जवळपास 6 षटकार पाहायला मिळालेले आहेत. विकुलच्या बॅटमधून 7 एकूण आले आहेत. त्यामध्ये विकुलचे 6 आहेत. खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. अहो काय काय घडतंय ते समजत नाही. आज चित्र विचित्रच आहे. अशा प्रकारची गोष्ट सुरू आहे. 6. आता षटकार नाही मारला तरी 6 भेटू शकतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण होतं. न षटकार मारताही 6 आल्यात. या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त धावा उभारण्यात आल्यात त्या टीम जांभूलपाड्याच्या वतीनं 89 धावा झालेल्या आहेत. स्पर्धेचा हायेस्ट स्कोर या 4 दिवसाचा. आणखीन एक स्ट्रोक चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ.
घेतलाय त्या ठिकाणी कॅच. अखेरीस विकुलनं 70 धावेची इनिंग या मैदानावरती पेश केलेली आहेत. एकदा विकुलसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होत आहेत. 70 रन 17 बॉलमध्ये त्यांना मैदानाच्या मध्ये ठोकले आहेत. त्यामुळे अभिनंदन विकुल, आपलं मनाच्या अंतकरणापासून नक्की अभिनंदन करूयात. चला टॉस करूयात. टॉससाठी त्या ठिकाणी आपण मंथन सरांना अगदी इन्व्हाइट करूया. टॉस होईल. दोन टीमचे कॅप्टन असतील. आई कोसमाई खारेडी बी आणि माऊली तलावपाडा बी मध्ये टॉस होणार आहेत. आणि हा टॉस करण्यासाठी आदरणीय सन्माननीय नारायण काकांना विनंती असेल, आपल्या शुभ असे टॉस आहेत, या मॅचचा टॉस केला जाणार आहे. कोणाला घाबरला नाही आपला दादा यो वन मॅन शो आहे. कधी कोणाला घाबरला नाही आपला दादा यो वन मॅन शो आहे. कधी कोणाला घाबरला नाही आपला दादा यो वन मॅन शो आहे. कधी कोणाला घाबरला नाही आपला दादा यो वन मॅन शो आहे. थँक्यू. वॅगन बिल पहा. षटकार षटकार षटकारांची आतिषबाजीच तिथे दिसते. ऑन साईडला सर्वात जास्त फटक्याला डिबेन मीडियाच्या माध्यमातून वॅगन विल सध्या आपल्या स्क्रीनवरती त्या ठिकाणी पेश केला जातोय. षटकार पहा. ती येल्लो जी लाईन्स आहेत ती तुम्हाला दाखवत आहे. षटकार. चला या दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्याकरिता आदरणीय नारायण काकांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहेत. हा विनायक भोईर. विनायक भोईर आपल्या पवनसुत रिक्षाचे मालक आहेत. पवनसुत रिक्षा अगदी फ्रीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व्हिस दिली जात आहे. कोसमाई खार्डी टीमचे कॅप्टन या टॉससाठी. विनायकजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करीत आहोत. हेड्स इज द कॉल अँड हेड्स इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. अगदी काही क्षणात आम्हाला हा निर्णय कळवतील. खाडी टीमने टॉस जिंकलाय आणि डिसिजन इज स्टील पेंडिंग. चला जाऊया ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला षटकार चौकाराची भाषा आता बोलायची आहे, त्याच्याशिवाय पर्याय राहणार नाहीत. कारण धावा करायच्या आहेत 9-0-90. या स्पर्धेतील सर्वाधिक जास्त धावा देखील उभारल्या गेल्या आहेत. आणि जितका पेन सागर पाटील यांचा या संपूर्ण दिवसामध्ये यूज नाही झाला तितका आता तो झालाय. पहा स्क्रीनवरती 24 बॉलमध्ये 90 हे समीकरण असणार आहे. वेलकम साई, आपलं स्वागत. 24 बॉल 90 धावेचं लक्ष असणार आहे. कोसमाई खर्डी संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आपल्यापर्यंत काही वेळामध्ये कळवला जाणार आहेत. खर्डी वर्सेस माऊली तलावपाडा. चला, आई कोसमाई खर्डी संघाने टॉस जिंकलाय. त्याने सांगितलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करू. माऊली तलावपाड्याला मैदानाच्या मध्ये फिल्डिंग करायचे. आदरणीय राकेशदादा मेहर तलावपाडा गावचे गोड असं व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य हे आपल्याला 5,000 रुपयाचं आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण राकेशदादा मेहर आणि त्यांच्या टीमच्या मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. थँक्यू सो मच. जाणताराच्या चषकाच्या वतीने आपल्या मनापासून धन्यवाद आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या काही नियमावली फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण आयोजकांना भेटून प्लीज कंप्लीट करा, ही सर्व टीमला आमची रिक्वेस्ट आहे. मॅचला सुरुवात होत आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल. फटका सजवलाय हवेमध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुरुवात झाली आहे चौकारानं. 4. थँक्यू. जशी मॅच आहे ना, या मॅचमध्ये एक गोष्ट आहे का तुम्हाला जवळपास 22च्या जवळपास जायचं आहे. 22-23 किमान एका ओव्हरमध्ये रन घ्यायचे आहेत. त्या घेण्यासाठी तुम्हाला किमान 3 मोठे फटके,
3 मोठे फटके मैदानाच्या मध्ये त्या स्ट्रोकला ऑफर्ड करावी लागेल, ते स्ट्रोक खेळावे लागतील, तर तुम्ही मॅच जिंकू शकतायत. क्रिकेटमध्ये नेहमी मोठ्या मोठ्या ज्या रन असतात ना त्या पूर्ण होताना पण पाहिलेल्या आहेत. हायस्ट स्कोर क्रिकेटमध्ये पूर्ण होत असतो, पण तू प्रयत्नशील राहा, स्वतःला सांगा की हो करू शकतोय, आणि त्या गोष्टी मैदानाच्या मध्ये करणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला, पुढचा बॉल. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र आपण पर्यंत ऑन साईडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक धावतात बॉलवरती, चेंडू सीमारेषेच्या जवळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 4, चौकार. थँक्यू. 2 बॉलवरती बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज पाहायला मिळाल्या, 2 चौकार पाहायला मिळाल्यात. रमाकांतची टीम जर जिंकली तर जितेश इकोवाला यांच्याकडून आपण पहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला, भरपूर पारितोषिक येणार आहेत. सुरुवात 2 बॉलने चौकारानं झालेली आहे, 8 डावा झालेल्या आहेत. पाहूयात. ओ, आणखीन एक फटका सजवलाय, चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मैदानाच्या मध्ये दीपकच्या बॅट मधून दे दनादन षटकार. भावा दम लागतो लई दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. थँक्यू. गाण्यामध्ये जसा दमखमचा उल्लेख झाला, डीजे वाल्याने बाबा लावलाय, दमखम लावायचं आहे. मॅच ही तशी आहे, दमखम लावायचं आहे, आणि इतका दम लावायचा आहे ना की 90 पर्यंत पोहोचायचं आहे. बऱ्याच जणांनी सांगितलं की 90 धावेचं आव्हान आहे बाबा, पूर्ण होईल नाही होणार, पण दाखवायचं आहे 90 धावा क्रिकेटमध्ये पूर्ण होऊ शकतात. फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा, सेल्फ कॉन्फिडन्स स्वतःवरती विश्वास असेल ना तर कुठलीही गोष्ट, मी तर म्हणेन क्रिकेटमध्ये ती असाध्य नाही, सर्व काही गोष्टी साध्य आहेत, फक्त करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 3 बॉल नंतर 14 झाल्यात. हितेश तयार आहे, हितेशचा पुढचा बॉल स्ट्रायकरवरती पुन्हा एकदा दीपक करणार डिस्ट्रॉय, आणि दीपकच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. थँक्यू. डिस्ट्रॉय केलाय, षटकार टोकला दीपकनं. कारण बऱ्याच वेळा काय झालं माहिती की या मैदानावरती KPLचं आयोजन असतं, खाडी प्रीमियर लीगचं. फायदा तोही होऊ शकतो दीपकला. कसं खेळायचं, कंडिशनला काय खेळ करायचा दीपकला ठाऊक आहेत, पण हितेशला आता चांगला बॉल टाकायचा आहे. मैदानाच्या मध्ये हितेश तयार आहेत, समोर पाहिलं तर दीपक आहेत, जर्सी क्रमांक 21. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय. ओ माय गॉड, ओ हो. जसं तर कोणीतरी सांगितलं होतं बाबा 22 तरी येणं गरजेचं आहे, पण 22 आल्यात. पहिल्या 5 मध्ये 22 आल्यात. शेवटचा बॉल बाकी आहेत, निर्णायक असणार आहे. किती धावा येणार, पाठीमागे काय झालं आता ते नाही पाहायचं, आता काय करायचं तो विचार करायचा आहे. कदापि पाठचा विचार करत गेला ना तर रन होऊ शकणार नाहीत. पुढे काय करायचं आहे, जसं नेहमी म्हणतात आयुष्याची एक स्टेप तुम्हाला पुढे चालायचं असतं, पहिलं पाऊल तुम्हाला टाकायचं असतं, आता तेच पाऊल टाकायचं आहे. साईनाथ कोशिंबेला लोवर पुलटच बॉल खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डर त्या ठिकाणी तैनात, प्रयत्न होता डायरेक्ट हिट करण्याचा, परंतु 1 धाव येईल. 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये साईनाथ कोशिंबेनं सुरुवात फ्लाइंग केलंय, इतकी फ्लाइंग केलं ना की ती खूप निर्णायक असणार आहेत. एक संगीत घेऊया आणि त्यानंतर कंपॅरिझन आपण स्क्रीनवरती आणूयात. करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा, आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी, नाही हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी, खारडी गावाचा. थँक्यू. आता कंपॅरिझन स्क्रीनवरती काय दाखवत आहेत, साईनाथ कोशिंबेचा संघ 23ला 0 विकेट आहेत, जांभूलपाडा 8ला 2 विकेट होता. किती स्टेप कोशिंबे पुढे त्याने विचार करायला हवा. 23 धावा त्यांच्या पहिल्या षटकामध्ये आल्या आहेत. 8 डाव्यांवरती 2 विकेट होते जांभूलपाड्याचे. महत्वाची जमेची बाजू काय आहेत, विकेट नाही गमावला, तिथे 2 विकेट गमावले होते, इथे एकही विकेट नाही गमावला, 15 धावेने पुढे आहेत. आता हा विचार विनिमय मैदानाच्या मध्ये करायचा आहे. लक्ष पाहिलं तर 18 बॉलमध्ये 67 धावेची गरज आहे. जसं आम्ही उल्लेख केला की प्रति ओव्हर तुम्हाला 22च्या जवळपास जायचंच आहे, त्या 22ची वेस ओलांडल्या, 23 जवळपास पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. दीपक या खेळाडूकडे श्रमत आहेत आणि KPL मध्ये त्यानं चांगला परफॉर्मन्स दाखवलेला आहे.
दीपक तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर विकुल पाटील आल्यात. आता ही खरी रेस आहे. विकुल पाटील एका बाजूला बेस्ट, त्याच्या अगेन दुसरा बेस्ट मैदानाच्या मध्ये दीपक. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. आता या लढाईमध्ये कोण पार होणार. जसं एकदा विकुलनं केलंय ती 70 धावेची इनिंग त्यानं फेस केलंय. शॉर्ट बॉल फटका हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि तिथून 2 धावेचा प्रयत्न रमाकांत धावला. धावसंख्या 2 वाढत असताना पाहायला मिळतात. एकूण धावा धावफलकावरती 25-25. पाहिलं असेल मागचा स्ट्रोक कशा प्रकारे कळला होता आणि हरीश पाटील यांचे स्वागत आहे मंचावरती. सध्या तेही विराजमान आहेत. पुढील बॉल फटका सजवलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. झेलची संधी अखेरीस विकेट मिळालाय विकुलला. फलंदाज दीपक बॅक टू डग आउट गॉन. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी, माझे मनान भरली सकौरी. थँक्यू. पहा काय घडलं होतं ऍक्शन रिप्ले मध्ये. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता समोरच्या दिशेने. अगदी बॅटच्या अगदी खालच्या बाजूला बॉल लागला. तिथून मात्र समोर क्षेत्ररक्षक होते त्यांच्या हातामध्ये हा झेल टिपताना पाहायला मिळालात. फलंदाज त्या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालात. दीपकनं 8 बॉलमध्ये 25 धावेची एक घनागती बॅटिंग करून ते आता मैदानाच्या बाहेर आलात. .2 overs 25 रन लॉस ऑफ 1 विकेट. पुढील बॉल वेगवान बॉल होता त्या ठिकाणी सरळ पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल येतोय. अक्षय मैदानाच्या मध्ये तुमचे बॅट प्रॉपर फिरणं गरजेचं आहे. तुम्ही ज्यावेळी एखादा स्ट्रोक ऑफर करता त्यावेळी त्या पोझिशनमध्ये तुम्हाला स्ट्रोक खेळायचा असतो. धावसंख्या फलकावरती 25. दीपकनं मात्र सुरुवात ज्या प्रकारे केली होती ती फ्लाइंग स्टार्ट त्यानं केली होती. असं वाटलं होतं की या मॅचमध्ये काहीतरी वेगळं पण होतंय. पुन्हा पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने खेळत असताना तिथे फिल्डर तैनात आहे. जोपर्यंत बॉल फील करतील चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. ह्या धावा आता काय वाटत नाही परंतु ज्यावेळी कंडिशन मध्ये तुमच्या मॅचेस असतात त्यावेळी या सिंगल डबल त्याचं रूपांतर चौकारामध्ये होणं संघासाठी तितकं फायदेशीर राहणार नाही आणि हा चौकार आलाय. धावफलकावरील धावा जर आपण पाहिलं तर 29-29. षटकातील पुढील बॉल वेगवान बॉल पाठीमागे मात्र निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. शेवटचा बॉल बाकी राहिल्यात. 29 धावा. विकुलनं बॅटिंग केली 70 धावा बनवल्यात. त्याच्यानंतर मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करताना प्रमुख त्यानं विकेट मिळवून दिला तो खास करून दीपकचा. दीपकची विकेट गेल्यानंतर सर्व काही चित्र बदललं मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलमध्ये आता फक्त 4 केल्यात अक्षयने. हा स्ट्राईक रेट तुम्हाला वाढवायचा होता. मोठे स्ट्रोक ऑफर करायचे होते. याच्यानंतर आई कोसमाई खर्डीचा मॅच असणार आहे. आणखीन एक वेगवान बॉल पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. 2 पाठीमागे भूषण विकेट किपरच्या मागे पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हर 29 धावा 1 गडी बाद. नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे जाणता राजा चषक भारी जय हाय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खारडी गावाचा. जाणता राजा चषक भारी थँक्यू. जाणता राजा चषक मानाचा सन्मानाचा अभिमानाची सध्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
18 बॉलमध्ये 67 करायच्या होत्या, आता 12 बॉलमध्ये करायच्यात 61. मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, त्याच 6ला तुम्हाला डबल ट्रिपल करायच्या होत्या, पण 6 वरती फक्त 6 घेतल्या होत्या. 12 बॉलमध्ये 61 धावेची गरज. पहिला बॉल रमाकांतसाठी पाठीमागे चाललाय, पंच दर्शवतात 2 धावा डिक्लेरेशनच्या माध्यमातून प्राप्त होतील. बॉल मैदानाच्या मध्ये द्या. 11 बॉलमध्ये 59 धावा अजून करायच्या आहेत. अकरा 59. फटका खेळलाय, चांगला खेळलाय, परफेक्ट टायमिंग सहित खेळलाय, परंतु पंचाने सांगितलं पुन्हा एकदा 2 धावा त्या ठिकाणी असणार आहेत. दहा बॉलमध्ये आता 57 धावांची गरज. मोठ्या फटक्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही या मॅच मध्ये. विनायकनं आता अशा अपेक्षा थोड्या सोडलेल्या आहेत. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये असतील. 9 चेंडू मध्ये धावा करायच्या 51. 51. ए बो 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 भाटा आ बो 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 भाटा. नऊ चेंडू मध्ये 51. आणखी एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहे, झेलची संधी घेतलाय, झेल संपलाय. रमाकांतचा मैदानाच्या आतमध्ये खेळ. 8 बॉल 51 ची गरज. आठ बॉल 51 धावांची गरज असणार या मॅचला जिंकण्यासाठी. पुढील मॅच माऊली तलावपाडा वर्सेस आई कोसमाई खर्डी. खर्डीनं टॉस जिंकला, प्रथमतः बॅटिंग स्वीकारलेत, फिल्डिंग करायच्यात माऊली तलावपाडा संघाला. पुढील बॉल. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू आपल्या बरोबर मंचाच्या दिशेने आलाय. मिल्टा धावा 4. चौकार. चौकाराला संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 43-43. फुल टच बॉल हवेमध्ये खेळलाय, विकेट जाऊ शकते अक्षयची. क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगले होते, कॅच घेण्याचे प्रयत्न इरादे चांगले होते, परंतु कॅच पकडू शकले नाहीत. अक्षय प्रॉपर तितकं टायमिंग दिसलं नाही. सुरुवातीपासून मैदानाच्या मध्ये आलेत, अटॅकिंग मूड तितकं दिसलं नाहीत जितकी बॅटिंग करायची होती. कारण तुम्ही ज्यावेळी वन डाऊन मध्ये बॅटिंगसाठी येतात त्यावेळी तुम्हाला चांगले स्ट्रोक खेळायचे असतात, चांगली बॅटिंग करायची असते. पुढील बॉल. मोके चान्स दिले जात आहेत, पंचाने नो बॉल कळवलाय. धावसंख्या आता नो बॉलने पुढे जात असताना पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्डवरती धावसंख्या 46-46. पुढील बॉल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर घोषित करत असताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ॲड होतात. धावसंख्या 47. किशन यांना आपण पाहू शकतायत. फ्रीड पंच मात्र सांगतात की कायम आहे. ही मॅच अगदी त्या टार्गेट 90 पर्यंत गेलेत. कदापि कमी असतं तर आणखीन मजा आली असती, पण त्या एकाच ओव्हरला जिथे 40-41 गेल्या ना, तिथेच कुठेतरी साईनाथ कोशिंबे संघ थोडा बाकफुटला आला. कदापि तोच विचार विनिमय त्यांच्या डगआउटमध्ये सुरू आहेत की त्या 40 धावा जर नसत्या आल्या, कदापि त्या 41 धावा नसत्या आल्यात
तर आपण जवळपास त्या मॅचमध्ये असतो, पण क्रिकेटचा खेळ आहे, जर तरला थारा नाही, जे काही होणार ते मैदानाच्या आतमध्ये त्या योग्य वेळी योग्य कंडिशननुसारच होणार आहे. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतो किशनच्या माध्यमातून, डॉट बॉल हाताळले जात आहेत, निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील बॉल फेकून दिला सागर आम्हाला सांगतात. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपला, 3 बॉल बाकी आहेत. पूल करण्याचा प्रयत्न केलाय, हवेमध्ये खेळलाय, विकेट, आउट. किशोर मैदानाच्या मध्ये येतात आणि विनायक भोईर यांच्याकडून त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. एक सिक्स जरी मारला तरी 500 रुपयाचं प्राइज आणि 3 धावा जर धावून काढल्या तर 125 रुपयाचं पारितोषिक विनायक भोईर यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. चला पुढचा बॉल. ओ ओ हो 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 हो, मॅचचा रिझल्ट काही लागू द्या, परंतु 500 रुपये विनायक भोईर यांच्याकडून. और फिर देखो झटपट पटापट लक्ष्मी जी थँक्यू. आणखीन एक केला तर पुन्हा 500. वा वा वा, वरती गेलाय बॉल, अगदी डोंगरावरती गेलाय. काय किशोरने फटका खेळलाय. 3 मारले तर 1000. ड्राईव्ह केलाय